नित्यकृष्ण काव्यसेवा ही एक अद्भुत सेवा आहे. आपल्या रोजच्या जीवनातील किंवा त्या दिवसांच्या धार्मिक, सामाजिक आणि राष्ट्रीय घडामोडींचा उल्लेख करत त्यावर कृष्णाच्या संदर्भात अगदी हृदयाला भिडणाऱ्या अशा ओळी रचण्यात मेधाताईंवर कृष्णाची कृपा असल्याशिवाय हे शक्य नाही. मी डॉक्टर मेधा मेहेंदळे आणि डॉक्टर विनीता कुलकर्णी या दोघांची 2000 एपिसोड्स पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन करते. तो असाच पुढे चालू राहावा अशी देवाकडे प्रार्थना करते. नित्यकृष्ण काव्यसेवा हे सुंदर भक्तिमय सादरीकरण डॉक्टर मेधा मेहेंदळे व डॉक्टर विनीता कुलकर्णी करत आहेत. डॉक्टर मेधा यांच्या सुंदर काव्यरचनेचे डॉक्टर विनीता काव्यवाचन व व्हिडिओ बनवून उत्तम असे सादरीकरण करत आहेत. अपर्णा देवधर यांच्या सतारवदनाची छान जोडही नित्यकृष्ण काव्यसेवेस लाभली आहे. यातील भक्तिमय काव्य ऐकून मनास प्रसन्नता लाभते. 2000 भागांचा टप्पा पूर्ण केल्याबद्दल नित्यकृष्ण काव्यसेवा करणाऱ्या संपूर्ण टीमचे मनपूर्वक अभिनंदन व ही काव्यसेवा अशीच कायम चालू ठेवण्यासाठी खूप खूप शुभेच्छा. डॉक्टर मेधा मेहेंदळे आणि डॉक्टर विनीता कुलकर्णी व सर्व टीमचे नित्यकृष्ण काव्यसेवेचे 2000 भाग पूर्ण झाल्याबद्दल मनापासून अभिनंदन व अशीच तुमची सेवा अविरत चालू राहावी ही ईश्वरचरणी व कृष्णचरणी प्रार्थना. नमस्कार, माझं नाव दीप्ती जोशी. मी अमेरिकेत टॅम्पा फ्लॉरिडामध्ये राहते आणि मी विनीता कुलकर्णीची वर्गमैत्रीण. लहानपणापासून आम्ही दोघे एकत्र शाळेमध्ये मैत्रिणी होतो. विनीता आणि तिची बहीण नित्यकृष्ण काव्यसेवा ह्याची व्हिडिओ मला दररोज पाठवतात आणि मी ती माझ्या बहिणीला सिंगापूरला फॉरवर्ड करते. माझ्या बहिणीच्या घरी प्रीती कामत तिचं नाव, तिच्या घरी कृष्णाचं सेंटर आहे जे ताईंनी कित्येक वर्षापूर्वी तिच्या घरी जाऊन स्थापन केलं होतं. ती सुद्धा एक अतिशय अद्भुत कहाणी आहे. परंतु आम्ही दोघीही श्रीकृष्णाच्या भक्त आहोत आणि विनीता आणि तिची बहीण जो हा उपक्रम करतायत तो अतिशय स्तुतिप्रिय आहे. कारण 2000 एपिसोड्स करायचे, त्यासाठी लागणारी मेहनत, काव्यरचना करणं, म्युझिक देणं, त्याच्यासाठी लागणारे फोटोज जमा करणं, अगदी योग्य फोटो जमा करणं आणि एकत्र व्हिडिओ बनवून पाठवणं हे खूप कौतुकास्पद आहे. सो जस्ट वॉन्टेड टू से विनीता, कीप अप द गुड वर्क आणि मला दररोज तुझी व्हिडिओ पाठवल्याबद्दल धन्यवाद. कृष्णाचे बरेच अनुभव मला आलेले आहेत आणि वारंवार असं सिद्ध झालेलं आहे की माझ्या घरामध्ये त्याचा वास आहे. मला आणि माझ्या बहिणीला खूप श्रद्धा आहे आणि त्याचे आशीर्वाद सर्व कृष्ण भक्तांवर आणि सगळ्यांवर कायम राहत आहेत. आणि थँक्यू सो मच अगेन विनीता फॉर इन्क्लुडिंग मी इन दिस व्हिडिओ. कृष्णभक्त केदार यांनी संदेश स्वरूपात पुढील शुभेच्छा दिल्या आहेत. नो डाऊट ज्याच्या इच्छेने आजपर्यंत ही नित्यसेवा आपण केली ती तशीच पुढेही निस्संदेह चालूच राहील. ओम नमो भगवते वासुदेवाय. कृष्णभक्त निशा यांनी संदेश पाठवला आहे की मेधाताई हार्दिक अभिनंदन. अशीच तुमची सेवा चालू राहावी त्यासाठी खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, माझं नाव आर्या पुष्कर देवधर. मला नित्यकृष्ण काव्यसेवा या चॅनलचे खूप खूप अभिनंदन करायचे आहे. हे काव्य ऐकून गोकुळ नगरीतच पोचत आहोत असं मला वाटत आहे. माझी मावशी मेधा मावशी आणि विनीता मावशी या दोघींचे मला मनापासून आभार व्यक्त करायचे आहेत. कृष्णा, तू असंच या दोघींच्या रूपात आमच्यावर ही कृपादृष्टी करत राहा. अगदी लॉकडाऊन पासून सुरू झालेलं हे कार्य आम्हाला आत्तापर्यंत अगदी तारून नेत आहे. त्यामुळे मी खूप खूप आभारी आहे आणि या चॅनलचे पुन्हा मनापासून अभिनंदन. कृष्णभक्त श्रीयुत प्रकाश गाडगीळ काका यांनी संदेश स्वरूपात पुढील शुभेच्छा दिल्या आहेत. पहलगाम हत्याकांडाच्या नंतर आपला ग्रुप एक दिवस बंद ठेवण्याचा आपण विचार करत होतो, परंतु तुमच्या तसेच इतर जण देत असलेल्यांच्या नित्यसेवेत खंड पडेल म्हणून मी तो विचार रहित केला.
आपले नित्यकृष्ण काव्यसेवेचे 2000 भाग पूर्ण होत आहेत. त्यासाठी आपल्या दोघींचे खूप खूप हार्दिक अभिनंदन. आपला हा उपक्रम आपण पुढेही चालू ठेवावा ही आपणास नम्र विनंती आहे. धन्यवाद. आपल्या या ग्रुपमध्ये सतत नामजप नामसंकीर्तन होत असतं. त्यामुळे येथे श्रीकृष्ण परमात्म्याचं जागृत अस्तित्व आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय. त्यापुढे ते म्हणतात की वरील संदेशाखाली नमस्काराची खूण पाठवताना चुकून बोट लागून देवळाची पण खूण आली. म्हणजे खरेच येथे श्रीकृष्णाचे अस्तित्व आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय. नमस्कार. सगळ्यात आधी नित्य कृष्ण काव्य सेवा हे दररोज ऐकणाऱ्या माझ्या सगळ्या कृष्ण भक्तांचे खूप खूप आभार. मेधा मेहेंदळे आणि मी आम्ही केलेल्या या उपक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांनी आम्हाला जी दररोजची साथ दिलीत त्यामुळे आमचा उत्साह अजून द्विगुणित होत गेला आणि आम्हाला हे कार्य पुढे पुढे न्यायला खूप स्फूर्ती मिळाली. अशीच स्फूर्ती आणि उत्साह आम्हाला आमच्या पुढील वाटचालीसाठी तुम्ही देत राहाल अशी मला खात्री आहे. आमच्या 2000व्या एपिसोडला दिलेल्या खूप शुभेच्छांबद्दल परत एकदा मनापासून सगळ्यांचे खूप खूप आभार. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम महान शक्ती देवताय नमः.